राम राम. मी पोपटराव शामराव खुसे, मुक्काम वालठण, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. जरा शेतीविषयी काही दोन गोष्टी बोलू. सध्या पर्जन्यमान पाहता अनिश्चितता पाऊस आहे आणि मलाही जे काही थोडंसं ऐकायला मिळालं आणि भारतीय हवामानशास्त्र प्रगत झाल्यामुळं त्यांनीच्या सांगण्यावरून एल निनोचा प्रभाव वाढल्यामुळं पाऊस नक्की किती पडेल याची काही गॅरंटी नाही. परंतु ज्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत त्यांनी त्या पिकांची काळजी पण ज्यांच्या झाल्या नाहीत परंतु आता पाऊस झाल्यावर करायचे आहेत किंवा आता चालू आहेत तर जास्त करून राळा, भगर, बादल्या एवढंच नाही तर हुलगा आणि त्याबरोबर बाजरी हीच पिकं घ्यावीत. कारण हे अत्यल्प पावसात येणारी पिकं आहेत. ज्यांच्या घरी मनुष्यबळ आहे किंवा छोटी शेती आणि छोटं कुटुंब आहे तर त्यांनी राळा आणि भगर, वरई हे पिकं घ्यावं. अहो त्यालासुद्धा 100 रुपये किलोच्या आत बाजार नाही. मग याच्यापेक्षा काय पाहिजे. आणि थोड्या अल्प काळात हे येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं बाजरी हे पीक घ्या, पिकातला अंतर वाढा. 4 फूट अंतरावर बाजरी करा, ठिबक टाकून 2 फूट अंतरावर करा आणि त्या पद्धतीने पिकं घेतली. कारण मनुष्यबळ पाहता आणि पर्यावरणाची परिस्थिती पाहता पातळ पेरा हा बाजरीचा चांगला येईल. आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारची फार मोठी खतं वापरू नका. जमिनीला लागत नाही. जमिनीच्या पोटात फार आहे जीवाणूंचा वापर करून. कारण आता मी पुढं सविस्तर ह्या गोष्टी बोलणारच आहे. परंतु आता घाईत शीतलने जो ह्या पेरणीवर विषय घेतला की कसं असावं लागेल म्हणून माझी विनंती, ज्यांच्याकडं उशीर झाला आहे त्यांनी एरंडी करा. कारण ते अल्प काळात येते, जमिनीत खोल वाढते. कोणत्याही प्रकारचे औषध फवारणी नाही, साधं निरमा फवारलं पावडर तरी त्यावरती आळी मरते. म्हणून अशी पिकं घ्यावीत. वेलवर्गीय, शेंगवर्गीय पिकं घ्यावीत. चवळी विशेष करून महत्त्वाचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर तुम्ही आता अत्यंत महत्त्वाचं महत्त्व हे आपण हुलगा पिकाला दिलं पाहिजे. हुलग्याच्या ज्या राहुरी कृषी विद्यापीठाने शोधलेल्या जातीत त्यांचा वापर करा. आणि राळा, भगर आणि बादल्या म्हणजे वरई हे तुम्ही सोडू नका. ह्या पिकाला दूर करू नका. हजारो वर्षापासून आपल्याला अत्यंत दुष्काळी परिस्थिती ह्याच पिकाने वाचवलं आहे. किमान याचं बियाणं तरी तयार करून त्याचा अनुभव वेगळा एका गुंठ्यावर आणि भविष्यात या पिकालाच, कारण त्याच्यात सूक्ष्म अन्नद्रव्य भरपूर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे कॅन्सर यायचं कारण पंजाबचा गहू आहे. परंतु जर हे राळा, बादले, भगर असे जर वापरले तर ह्या कॅन्सरला प्रतिकारक करणारे अनुवंश त्याच्यात आहे. म्हणून ह्या पिकांची जास्तीत जास्त लागवड करावी आणि येत्या दुष्काळाला फाईट करावा असं मला वाटतं.